हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे 27 डिसेंबर. क्रिसमस वीक चालू आहे एक्झॅक्टली. आणि आपण चाललेलो आहोत आज बँड्राला. बँड्राला ना ते रिक्लेमेशन जवळ बरंच काही चांगली फेअर वगैरे हा. लागलेली आहे आणि त्याचबरोबर तिथे कोणतं विलेज आहे वर्षा? रणवार विलेज नावाची ओके, जागा रणवार आहे विलेज आहे. आणि आमच्या लिस्टवर 2-3 कॅफेज आहेत. सो ते बघूया, एक्सप्लोअर करायला मिळतायत का, काय कसं आहे, गर्दी किती आहे, कारण कालपासनं इन्स्टावरती नुसते रील्स येत आहेत की इकडे गर्दी आहे, तिकडे गर्दी आहे. तर ते सगळं आता मी एक्सप्लोर करणार आहोत. प्लस तिकडे ते जिओचं काय वंडरलँड आहे ते पण होणार. ते सगळी खूप मोठी लिस्ट आहे आणि आम्ही आता निघू आणि मग बघू पुढे कसं काय होतंय. सो आज आपण क्रिसमसच्या वेळेला इकडे आलेलो असल्यामुळे आम्ही 1 तास लाईनीमध्ये उभं राहिलो आहे. 4:20ला आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि 5:30 झाले की आम्ही आमची ऑर्डर घेऊन इकडे टेबलवर आलो आहे. प्रचंड गर्दी आहे आणि काउंटर एकच आहे, पण दॅट्स ओके. मे बी त्यांचे पण लोक सुट्टीवर गेलेले असतील. आय डोंट नो त्यांच्या साईडची स्टोरी काय आहे, पण खूप गर्दी आहे, खूप गर्दी. पण आता फूड आलं आहे आणि आता ते आम्ही एन्जॉय करतोय. पेट पूजा झाल्यानंतर आता आम्ही निघालो ते रणवार विलेजला जायला. कॅन्डीजच्या खाण्याबद्दल म्हटलं तर द प्रिपरेशन वॉज ओके, बट आम्ही पुन्हा एकदा नक्की येऊ इकडचं फूड व्यवस्थित ट्राय करायला. यावेळेला आमचा जास्त फोकस या क्रिसमस डेकोरेशनवर होता. आणि जर तुम्ही हा व्लॉग आता बघत असाल आणि अजून न्यू इयर आलेलं नाही आहे तर तुम्ही या जागेला नक्की भेट द्या. मस्तपैकी इथे फोटोज काढा, कारण तो जो एरिया आहे डेकोरेशन केलेला तो बाहेरच्या साईडला आहे. प्लस जर तुम्हाला भूक लागली असेल तर कॅन्टीन्समध्ये नक्की खाऊ शकतात. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, बट यस, तुम्ही येऊ शकता तिकडे. सो A1 बेकरीचं आम्ही मिनी रम केक घेतलेला आहे आणि इट इज चांगला आहे तो, फक्त कडवट आहे जास्त. म्हणजे रमची टेस्ट त्याच्यात लागते भरभरून असं, पण टेस्ट वाईज चांगला आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ख्रिसमसचा फील तुम्हाला एन्जॉय करायचा असेल किंवा ख्रिसमस कसा सेलिब्रेट करतात ते बघायचं असेल तर रणवार विलेजला नक्की भेट द्या. एकतर हा परिसर शांत आहे, झगमगाट, उगा शो ऑफ नाही आहे, उगा डीजेज वाजत नाही आहे. बट या भागात तुम्हाला सॉफ्ट क्रिसमस कॅरल्स ऐकायला मिळतील. इकडच्या ख्रिश्चन लोकांनी ज्या पद्धतीने हा जो एरिया डेकोरेट केलेला आहे, त्यांची घरं डेकोरेट केलेली आहेत ते बघायला मिळेल. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला पीस ऑफ माइंड जो म्हणतो ना ते नक्की मिळेल. सो हे बघा काय छान डेकोरेशन केलेलं आहे ना. आणि इथे आल्यानंतर जो काय वाईब आहे ना ख्रिसमसचा, आय विश 25ला आम्ही इकडे आलो असतो. बट अगेन इट्स सिम्पली ब्युटिफुल आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे. म्हणून क्रिसमसला पण म्हणतात ना फेस्टिवल ऑफ लाईट्स याच्यासाठीच.
इज ॲक्च्युली सो लाईव्हली हिअर. वाव, ते बनवलेलं आहे ते टेलिफोन बूथ. सो वर्षा जाऊन फोन कर, सिक्रेट सँटाला सिक्रेट मेसेज दे. माझ्या सिक्रेट सँटाला मी माझी विश सांगते. ओके. ही अशी काही जुनी घरं पण आहेत इकडे आणि इथे ना लोक राहतात. त्यामुळे जर तुम्ही इकडे येणार असाल हे सगळं डेकोरेशन एन्जॉय करायला, तर लोकांना त्रास न देता एन्जॉय करा. तर आता आमची भटकंती अजूनही चालूच आहे. तर ना हा मेन रोड आहे, हा जो आहे हा सगळा मेन रोड आहे. आणि बघा ही अशी सगळी जुनी घरं आहे तिकडची. आणि प्रत्येक घर त्यांनी ज्या पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे ना, शांतता काय असते तिकडे कळतं. वाव, आय जस्ट लव्ह विथ दिस हाऊस यार. प्रत्येक ठिकाणी एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे ना. जर तुम्ही हा व्हिडिओ बघून पुढच्या क्रिसमसला येण्याचा प्लॅन करत असाल, किंवा हे ॲक्च्युली न्यू इयरपर्यंत डेकोरेशन असेल, समजा हा व्हिडिओ बघितला तुम्हाला वाटलं की रणवार विलेज बँड्राला यायचं, इथे आल्यानंतर एवढी शांतता मी असं जाणवतोय ना की ओरडण्याची पण मला इच्छा होत नाही आहे इकडे. कोणतेही यूट्यूब व्हिडिओज किंवा इंस्टाग्रामचे रील्स दाखवतात तेव्हा कोणताही यूट्यूबर किंवा रील स्टार तुम्हाला सांगत नाही की ही जगा घाण करा. सो प्लीज इथे आल्यानंतर थोडी डिसेन्सी ठेवा, इकडच्या लोकांना त्रास देऊ नका. जर त्यांना तुम्ही त्रास दिला नाही तर ती लोक नक्की तुम्हाला वेलकम परत करतीलच, 100%. इकडे पण छान डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे समोरच जीसस क्राइस्ट, खूप छान. रणवार विलेज ख्रिसमसमध्ये तर अप्रतिम दिसतंच, बट त्या व्यतिरिक्त रणवार विलेजची अजून एक अशी ओळख म्हणजे या ठिकाणी काही बिल्डिंग्सवर काढलेले हे पेंटिंग्स. बॉलिवूड ॲक्टर्स यांचे असे खूप छान पेंटिंग्स तुम्हाला इकडे बघायला मिळतात आणि ते सुद्धा पाहण्यासाठी लोक रणवार विलेजला येतात. क्रिसमसमुळे मलासुद्धा हा अनुभव घेता आला. तर आता आपण बघितलं, आपण रणवार विलेजमध्ये एवढे मस्त फिरलो आणि शांत, कुठेही गर्दी नाही. खरंच क्रिसमसचा फील घेता आला आपल्याला आणि त्यामुळे आम्ही मस्त वाटलं. एकदम शांतपणे आम्ही सगळं त्यांनी सजवलेलं डेकोरेशन बघितलं. आणि आता आपण आलेलो आहोत सप्कोमध्ये. सप्को इज अ कॉफी शॉप इन रणवार विलेज. सँडविच छान आहे, चीज आहे 2-3 प्रकारचे, आतमध्ये गाजर आहे किसलेलं आणि थोडीशी सार टेस्ट आहे आणि चांगलं लागतंय. अजिबात मसालेदार नाहीये.
पिझ्झा जस्ट अमेझिंग आहे, मोठा आहे, अमेझिंग आहे. आणि हे बेकन बिट्स आणि हालेपिनियोज मस्त आहेत. माझ्याकडे ह्याच्यासाठी काही शब्द नाही आहेत, तेवढंच गुड आहे. सो हे आहे कोकम ग्रॅनाइट स्प्रिट्स. सो इट्स अ फ्रेश कोकम, पोमोग्रॅनेट मोलासेस आणि सोडा. हो छान आहे आणि अथर्वच आहे ते बाय द वे. आणि गोड नाही आहे अजिबात. बेसिकली शुगर नो ॲडेड शुगर. कूलर किंवा सॉफ्ट ड्रिंक, त्याच्याबरोबर पिझ्झा, सँडविच, कॉफी हे सगळं झाल्यानंतर आम्ही इकडनं निघालो खरं, बट देअर वॉज समथिंग रिअली मिसिंग. आणि हे काय मिसिंग आहे ते विचार करता करता मी येऊन पोचलो ते या काउंटरजवळ. आणि मी बाकीच्यांना सांगितलं की बॉस अब तक स्वीट तो ट्राय किया नाही आहे. त्यासाठी आम्ही परत टेबलावर जाऊन बसलो आणि परत आम्ही ऑर्डर्स आमच्या दिल्या. वरती जसं आम्ही कोकमचं घेतलेलं तसं हे जिंजर एलचं आहे, ज्याच्यामध्ये फर्मेंटेड टर्मरिक, जिंजर एल आणि टॉप ऑफ विथ सोडा. सो आणि हे खूप छान आहे, पण हे सगळ्यांना नाही आवडणार. त्याची एक अशी ठराविक टेस्ट लागते आणि अगेन विदाऊट एनी शुगर सिरप. सो दिस इज व्हेरी नाईस. सबकोमधून बाहेर पडल्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ होता आणि तो थोडा वेळ आम्ही या छोट्याशा गल्लीमध्ये युटिलाइज केला. आणि खरोखर इथे आल्यानंतर आमचा टाईम पुन्हा एकदा वसूल झाला. तर हे छोटेसे क्लिप्स आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत. होप्स तुम्हाला हे आवडतील. यांचं बघू शकतात, जिथे जागा मिळेल तिथे खूप छान पद्धतीने पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत. And this is really beautiful here. तर आता फायनली रात्रीचे झाले आहेत 11:15 आणि आम्ही आलेलो आहोत बँड्रा फिरून. येस. प्लॅन बराच काही होता, मोठा होता. जसं आम्ही सांगितलं होतं की रिक्लेमेशनला जायचं आहे Yes. आणि मग रणवार विलेज आम्ही बघणार होतो. पण त्या रणवार विलेज मध्येच आम्ही एवढे रममाण झालो. ऍक्च्युली एवढं छान वाटलं, म्हणजे ना क्रिसमस अशा पद्धतीने जो साजरा होतो तो मी तरी फर्स्ट टाइम बघितलाय. म्हणजे लाईट्स होते पण भगभगाट नव्हता. एक्झॅक्टली. आणि त्या लोकांनी जे क्रिसमस कॅरोल्स म्हणतात ते लावले होते घराच्या बाहेर. काही ठिकाणी आम्हाला ऐकायला इतकं छान येस, वाटत काही ठिकाणी होतं. एवढं छान वाटलं होतं ना की तो जो एक फील असतो क्रिसमसचा तो तिकडे तुम्ही घेऊ शकतात. येस. आणि एकच गोष्ट, जर तुम्हाला रणवार विलेजचे जे व्लॉग्स आमच्या थ्रू किंवा आणखीन काही लोकांचं तुमच्यापर्यंत येत असतील, तिकडे जाऊन आरडाओरड बोंबाबोंब करू नका. कारण ती त्यांची प्रायव्हेट जागा आहे. म्हणजे ते लोक राहतात लोक तिथे राहत आहेत, पण त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे Exactly. ते बघण्यासाठी. सो जाऊन बघणं. आणि आजूबाजूला भरपूर फॅन्सी रेस्टॉरंट्स आहेत. हा. खूप छान छान रेस्टॉरंट्स आहेत, Yes. फूड जॉईंट्स आहेत. तर तुम्ही तिकडे जाऊन भरपूर खाऊ शकता. वेरोनिकाचा आहे. कॅफे तिकडे कॅन्डीज आहे. कॅन्डीज आहे. आणि बरंच अजून काही. A1 बेकरी आहे ती तिकडे. सबको आम्ही ट्राय केलं, जे तुम्ही बघितलं असेल. तर हे सगळे असे गोष्टी आहेत, तिकडे जाऊन तुम्ही मस्त फिरू शकतात, खाऊ शकतात. आम्ही तेही केलेलं आहे. आता फायनली घरी आलेलो आहोत. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर भेटू लवकरच आपण नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.